नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसिसची व्हिडिओ लेक्चर सिरीज आपली चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण मागच्या 2 व्हिडिओ लेक्चर्समध्ये सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड हा टॉपिक बघतोय। त्याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम आपण मागच्या 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये सॉल्व्ह केलेत, ते तुम्ही पहिल्यांदा बघा। आता असा एक प्रॉब्लेम दिलेला आहे। आता बघा, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 3 अननोन असलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, म्हणजे एक्स, वाय आणि झेड हे 3 अननोन्स त्याच्या व्हॅल्यू आपण फाइंड केल्या। ही सिस्टीम दिलेली आहे, याचं आपल्याला सोल्युशन काढायचं आहे, म्हणजे या अननोनच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत। आता ही सिस्टीम आहे, याच्यामध्ये किती व्हॅल्यू आहेत, अननोन्स आहेत 1, 2, 3 आणि 4, म्हणजे 4 अननोनच्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायच्या आहेत, एक्स, वाय, झेड आणि डब्ल्यू। बघा, कोणती मेथड वापरायची आहे, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड। तर सॉल्व्ह करूया आपण। आपल्याला माहिती आहे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, त्याचा रूल काय आहे, या फॉर्ममध्ये तुम्ही ही जी सिस्टीम आहे ती प्रेझेंट करायची आणि ती कन्वर्ट कशात करायची, एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी मध्ये। मग आता पहिल्यांदा याच्या फॉर्ममध्ये लिहू आणि पुढं त्याच्यावर ऑपरेशन्स करून आपण या फॉर्ममध्ये आणायचं आहे। मग त्यातनं ए इन्व्हर्स आहे तो आपल्याला पुढं घ्यायचा आहे। ओके, मग बघा, एक्स, वाय, झेड आणि डब्ल्यू 4 अननोन आहेत, म्हणजे 4x4 मॅट्रिक्स असणार आहे। 4 इक्वेशन्स दिलेले आहेत। याचा कोएफिशियंट आहे 1, वायचा कोएफिशियंट +1 +1 +1, याचा +1 +1 +1 -1 +1 +1 -1 आणि डब्ल्यूचा +1, एक्सचा +1 -1 +1 +1। ओके, असा मॅट्रिक्स आहे हा। ए मॅट्रिक्स झाला। आता एक्स मॅट्रिक्स काय असणार, अननोनचा मॅट्रिक्स, एक्स, वाय, झेड, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड आणि डब्ल्यू। त्यानंतर इज इक्वल टू बी मॅट्रिक्स काय आहे, 0 4 -4 आणि 2, 0 4 -4 आणि 2। ठीक आहे, आता बघा, या मॅट्रिक्सचा आपल्याला आधी इन्व्हर्स फाइंड करावा लागेल। आता 3x3 मॅट्रिक्स असेल तर आपण तुमची जी ॲडजॉइंट मेथड आहे इन्व्हर्स फाइंड करायची, ती यूज करून आपण या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करू शकतो। ए इन्व्हर्स, ए मॅट्रिक्स 3x3 असेल तर तसे प्रॉब्लेम आपण याच्या आधी 2 सोडवलेले आहेत। पहिल्यांदा कोफॅक्टर्स आपण काढले, त्यानंतर कोफॅक्टरचा मॅट्रिक्स लिहिला आणि मग ॲडजॉइंट ए म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स, आणि मग डिटर्मिनंट फाइंड करत होतो आपण, आणि ए इन्व्हर्स इज इक्वल टू ॲडजॉइंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए। त्यातून आपल्याला ए इन्व्हर्सची व्हॅल्यू मिळायची। मग ए इन्व्हर्स आपण इथं टाकायचो, ए इन्व्हर्स आणि बीचं मल्टिप्लिकेशन करायचो आणि मग एक व्हेक्टर येत होता, त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू, झेडची व्हॅल्यू असं आपण याच्या आधी बघितलेलं आहे। आता हा 4x4 मॅट्रिक्स आहे, याला तुमची कोफॅक्टरची जी मेथड आहे ती खूप लेंथी होईल, त्यामुळं ती न वापरता आपण हा जो प्रॉब्लेम आहे याचा इन्व्हर्स फाइंड करायचा जो त्याच्यामध्ये स्टेप आहे ते आपण गॉस जॉर्डन मेथडनं सॉल्व्ह करूया। आता गॉस जॉर्डन मेथड त्याचं डिटेलमध्ये तुम्हाला हवा असेल तर त्याच्यावर सुद्धा एक आपलं व्हिडिओ लेक्चर याच्या आधी झालेलं आहे, या पॉईंटच्या आधीचं व्हिडिओ लेक्चर, त्यामध्ये आपण गॉस जॉर्डन मेथडनं इन्व्हर्स फाइंड कसा करायचा ते प्रॉब्लेम घेऊन सांगितलेलं आहे, ते तुम्ही जाऊन बघू शकता। आता हा प्रॉब्लेम गॉस जॉर्डन मेथडनं सॉल्व्ह करू आपण। गॉस जॉर्डन मेथड बाय युजिंग गॉस जॉर्डन मेथड। आता गॉस जॉर्डन मेथड काय आहे, ए आय या फॉर्ममध्ये मॅट्रिक्स लिहायचा आणि तो कशात कन्वर्ट होणार, परत आय ए इन्व्हर्स याच्यामध्ये कन्वर्ट करायचा। आता या फॉर्ममध्ये मी लिहितो, ए काय आहे 1 1 1 1, ए मॅट्रिक्स पूर्ण लिहितो, 1 1 1 -1 1 1 -1 आणि 1 1 -1 1 आणि 1, आणि इथं युनिट मॅट्रिक्स लिहायचा आहे आय, म्हणजे 1 0 0 0
0 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 सॉरी इथं चुकलं 0 हा आहे युनिट मॅट्रिक्स. आता आपल्याला ए इनवर्स आय ए इनवर्स या फॉर्ममध्ये आपल्याला या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन करायचं आहे. म्हणजे इकडची बाजू आहे ती इकडच्या सारखी झाली पाहिजे. मग इकडं जे आपोआप होईल तो मॅट्रिक्स तयार तो काय असणार आहे ए मॅट्रिक्सचा इनवर्स. ओके आता बघा युनिट मॅट्रिक्स इथं 1 पाहिजे 1 आहे ऑलरेडी. मग याच्या खालचे 3 एलिमेंट 0 करायला पाहिजेत. मग हे 3 0 करूया. कसे होतील R2 मधून या 1 मधून हे 1 मायनस केलं तर होईल. या 1 मधून हे मायनस केलं तर 0 होईल. या 1 मधून हे मायनस केलं तर 0 होईल. तिन्ही ऑपरेशन मी एकत्रच करतो. तर R2 मधून R1 मायनस करायचं. R2 चेंज करायचं आपल्याला. R2 मधून मायनस R1. त्यानंतर R3 मधून पण R1 मायनस करायचं. R3 चेंज होणार R3 मायनस R1 आणि R4 मधून पण R1 चेंज मायनस करायचं. R4 चेंज होणार R4 मायनस R1. तिन्ही ऑपरेशन मी एकत्रच करतो इज इक्वल टू. आता बघा R1 मधून सॉरी R2 मधून R2 चेंज होणार आहे. R2 मधून R1 मायनस करायचं. या R2 मधून हे वरचा रो मायनस करायचा. म्हणजे 1 मायनस 1 पहिल्यांदा R1 चेंज होत नाही. R2 R3 आणि R4 चेंज होत आहे. R1 चेंज होणार नाही आहे तसं लिहून घेतो मी इकडचं पण. आता बघा R2 चेंज होत आहे. R2 मायनस काय R1 म्हणजे R2 मायनस R1. 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0 मायनस 1 मायनस 1 मायनस 2 0 मायनस 1 मायनस 1 1 मायनस 0 1 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0. इकडे जे ऑपरेशन केलेलं आहे तेच तिकडे करायचं आहे. अशी गॉस जॉर्डन मेथड आहे. आता R3 चेंज होणार आहे. R3 मायनस R1 करायचं आहे. R3तून हे मायनस करायचं. 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0 मायनस 1 मायनस 1 मायनस 2. त्यानंतर 1 मायनस 1 0 0 मायनस 1 मायनस 1 0 मायनस 0 0 1 मायनस 0 1 0 मायनस 0 0. त्यानंतर R4 चेंज होणार आहे. R4 मधून R1 मायनस करायचं. R4 इथं आहे त्यातनं R1 मायनस करायचं. 1 मायनस 1 0 मायनस 1 मायनस 1 मायनस 2 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0. आता इकडं तसं 0 मायनस 1 मायनस 1 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0 आणि 1 मायनस 0 1. ओके हे एक ऑपरेशन आपण केलं. आता 1 डायगोनल एलिमेंट पाहिजे होता आपल्याला. 1 आहे. खालचे 3 0 पाहिजे होते. 3 0 आहेत. आता इथं 1 आला पाहिजे. मग इथं तर इकडं मायनस 2 आहे. मग ह्या 0चं मायनस 2 कधी होईल. हा आणि हा रो आपण एक्सचेंज करू. म्हणजे इथला 0 आहे तिथं पण एक डिजिट येईल इंटिजर येईल आणि हा मायनस 2 इथं गेला तर डायगोनल बरोबर पूर्ण होऊ शकतो. ओके मग आपण R2 आणि R4 याचं इंटरचेंजिंग करू. म्हणजे R2 आणि R4 इंटरचेंज करायचं. ते असं दाखवायचं ऑपरेशन. आता इंटरचेंज केल्यानंतर बघा काय येते इज इक्वल टू R2 आणि R4 चेंज होणार आहे. म्हणजे R1 आणि R3 सेम राहणार. R1 आधी लिहून घेतो 1 1 1 1. R2 चेंज होणार. R2च्या जागेवर R4 येणार आहे. 0 मायनस 2 0 0 0 मायनस 2 0 0. तसंच इकडं पण लगेच करून घ्यायचं. हे आधी लिहितो 1 0 0 0. आता R2च्या जागेवर जसा R4 आणला तसा इथं पण R2च्या जागेवर हा R4 आणायचा. म्हणजे मायनस 1 0 0 आणि 1. आणि R2 आहे तो R4च्या जागेवर म्हणजे 0 हा 0 0 0 मायनस 2 खाली येणार. 0 0 0 मायनस 2. तसंच इथला R2 आहे तो R4च्या जागेवर मायनस 1 1 0 0 मायनस 1 1 0 0. आणि R3 आहे तसाच आहे. 0 0 मायनस 2 0 0 0 मायनस 2 0 आणि इथला पण R3
-1 0 1 आणि 0. ओके, सिम्पल ऑपरेशन केलं मी. R2 फक्त रो इथं होतं ते R4च्या जागेवर घेतलं पूर्ण रो, आणि R4 पूर्ण रो होता तो R2च्या जागेवर लिहिला. सिम्पल ऑपरेशन केलं. त्यामुळे इथले दोन आपोआप 0 झाले, इथला पण 0 झाला. खालचे सगळे ट्रायंग्युलर एलिमेंट आहेत ते सगळे 0 झाले. तेच आपल्याला करायचं होतं. आता राहिले फक्त वरचे. आता इथं 1 1 1 पाहिजे आपल्याला युनिट मॅट्रिक्ससाठी. मग ते 1 1 कधी होईल? याला -2 डिवाइड करायला पाहिजे, याला -2 डिवाइड करायला पाहिजे, आणि याला पण -2 डिवाइड करायला पाहिजे. म्हणजे R2 च्या जागेवर काय येणार? R2/-2. R3च्या जागेवर काय येणार? R3/-2. R3 रो त्याला -2 डिवाइड करायचं म्हणजे इथं 1 होईल. तसंच R4ला पण -2 डिवाइड करायचं म्हणजे इथं 1 होईल. मग तेच ऑपरेशन पूर्ण रोवर करायचं. बघा कसं ते ऑपरेशन करतो आता मी. तिन्ही ऑपरेशन एकत्रच करतोय, कारण सेपरेट करत बसलं तर खूप तुमचा वेळ पण जाईल, स्पेस पण जाईल. त्यापेक्षा तिन्ही एकत्र होत असतील तर तिन्ही एकत्र करतोय. R1 कुठं चेंज होत नाही बघा. R2 R3 R4 फक्त चेंज होत आहे. R1 आहे तसा राहणार, आहे तसा मी आधी लिहून घेतो. 1 0 0 0. आता R2/-2 आहे. 0/-2 0. -2 डिवायडेड बाय -2 किती येणार? 1. 0/-2 0. 0/-2 0. इकडं पण तसंच. -1/-2 म्हणजे +1/2 येणार. -1 डिवायडेड बाय -2. मायनस मायनस जाणार, 1/2 राहणार. तसं इथं 0/-2 0. 0/-2 0. आणि 1 डिवायडेड बाय -2 म्हणजे -1/2 येणार. राईट. पुढं R3च्या जागेवर काय लिहायचं आहे? R3/-2 म्हणजे R3/-2 करायचं. 0/-2 0. 0/-2 0. -2 डिवायडेड बाय -2 1. 0 डिवायडेड बाय -2 0. -1 डिवायडेड बाय -2 मायनस मायनस गेलं +1/2 राहणार. 0/-2 0. 1 डिवायडेड बाय -2 म्हणजे -1/2. त्यानंतर 0/-2 0. आता R4च्या जागेवर काय लिहायचे? R4/-2 म्हणजे R4ला सुद्धा पूर्ण रोला -2 डिवाइड करायचं. 0/-2 0. 0/-2 0. 0/-2 0. -2/-2 1. त्यानंतर -1 डिवायडेड बाय -2 मायनस मायनस गेलं +1/2. 1 डिवायडेड बाय -2 म्हणजे -1/2. इथं 0/-2 0. 0/-2 0. ओके, हे पूर्ण ऑपरेशन आपण एका स्टेपमध्ये केलं. आता बघा खालचे ट्रायंग्युलर एलिमेंट आहेत ते सगळे 0 झालेत. डायगोनल एलिमेंट सगळे 1 1 झालेत. आता फक्त राहिले हे 3 एलिमेंट, ते आपल्याला 0 पाहिजेत. त्यावेळेस युनिट मॅट्रिक्स तयार होणार या पद्धतीत. फक्त डायगोनल एलिमेंट 1 1 1 पाहिजे, बाकी सगळे 0. खालचे 0 झालेत, वरचे पण हे 3 झालेत. आता 3 राहिलेत, त्याला 0 करायचं आपल्याला. मग हा 1 0 कसा होईल? हे मायनस केलं तर 0 होईल. बाकी सगळं 0 आहे त्यामुळे याला काही फरक पडत नाही बाकीच्यांना. हा 1 फक्त 0 होतोय. हा R3 जर R1 मधून मायनस केला तर फक्त हा 1 0 होतोय. बाकी 0 असल्यामुळे काही फरक पडत नाही. आणि हा रो जर मायनस केला R1 मधून तर फक्त हा 1 0 होतोय. या तीन ठिकाणी 0 असल्यामुळं या तिन्हीला काही फरक पडत नाही. तिन्ही ऑपरेशन आता एकत्र करू. R1 मधून मायनस करायचं. R1च्या जागेवर काय लिहायचंय? R1 मायनस पहिल्यांदा R2. त्यानंतर R1च्याच जागेवर अजून R1 मायनस R3 लिहायचं. R1 मायनस R3. आणि R1 मधून R4 पण मायनस करायचं म्हणजे R1च्या जागेवर परत R1 मायनस R4 पण लिहायचं. आता बघा सगळे आपण ऑपरेशन्स करूया एकत्रच. आता 1 मायनस 0 1 येणार. 1 मायनस 0 1 येणार. 1 मायनस 0 1च येणार. 1 मायनस 1 0 येणार. 0 मायनस 0 0. 0 मायनस 0 0. 1 मायनस 0 1 येणार.
1 मायनस 1 0 येणार, हे दुसरं ऑपरेशन. आणि 1 मायनस 0 म्हणजे तिसरं ऑपरेशन, हे 0 येणार. आता हे सेपरेट पण आपण करू शकतो, हे ऑपरेशन एकदा, हे ऑपरेशन एकदा आणि हे ऑपरेशन एकदा, म्हणजे तुम्हाला अजून समजेल. सेपरेट करूया आपण. हे ऑपरेशन्स मी खोडतो, नंतर लिहितोय. एकच ऑपरेशन करूया आपण. तर R1 मधून काय करायचं, R1च्या जागेवर R1 मायनस फक्त R2 लिहायचं, म्हणजे R1 चेंज होणार आहे. R1 मायनस R2 म्हणजे 1 मायनस 0 1, 1 मायनस 1 0, 1 मायनस 0 1, 1 मायनस 0 1. तसंच इकडं 1 मायनस 1/2 म्हणजे मायनस 1 मायनस हाफ म्हणजे हाफ येणार. त्यानंतर 0 मायनस 0 0, 0 मायनस 0 0, 0 मायनस मायनस 1/2, 0 मायनस मायनस 1/2, मायनस मायनस प्लस येणार, प्लस 1/2 होणार. बघा 0 मायनस मायनस 1/2, मायनस मायनस प्लस आणि 1/2 शिल्लक राहणार. ओके, R1 फक्त चेंज होणार होता, बाकी सगळे रो आहे तसेच. 0 1 0 0, 0 0 1 0, 0 0 0 1. इकडे आहे तसंच 1/2 0 0 मायनस 1/2, 1/2 0 मायनस 1/2 0, 1/2 मायनस 1/2 0 आणि 0. आता पुढं हा 1 0 करायचा आहे, मग हा 1 याला 0 करू शकतो, मग R1 मधून R3 मायनस करायचं. पुढचं ऑपरेशन R1 चेंज होणार, R1 मधून R3 मायनस करायचं. बघा काय येणार, म्हणजे R1 चेंज होणार आहे, R3 मायनस करायचं आहे. 1 मायनस 0 1, 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 0, 1 मायनस 0 1, हाफ मायनस हाफ, हाफमधून हाफ गेलं 0, 0 मायनस 0 0, 0 मायनस मायनस हाफ म्हणजे प्लस हाफ, हाफ मायनस 0 हाफ. आणि बाकीचे रो सगळे सेमच, 0 1 0 0, 0 0 1 0, 0 0 0 1. इकडं हाफ 0 0 मायनस हाफ, हाफ 0 मायनस हाफ 0, हाफ मायनस हाफ 0 आणि 0. ओके, बघा याच्या पुढची स्टेप. आता हा एक फक्त 0 करायचा राहील. हा 0 झाला की हा मॅट्रिक्स जो असणार आहे तो इनव्हर्स मॅट्रिक्स असणार आहे. बघा मग आता याच्यासाठी ऑपरेशन काय, इथं 1 आहे, हा 1 याला 0 करू शकतो, R1 मायनस R4 करायचं. मग हे ऑपरेशन आपल्याला करायचं, R1 चेंज होणार, R1 मायनस R4 म्हणजे काय येणार, 1 चेंज होणार आहे, 1 मायनस 0 1, 0 मायनस 0 0, 0 मायनस 0 0, 1 मायनस 1 0. आता इकडे पण तेच, 0 मायनस हाफ मायनस 1/2, 0 मायनस मायनस हाफ म्हणजे प्लस हाफ, हाफ मायनस 0 हाफ. त्यानंतर हाफ मायनस 0 1/2. आणि बाकी सगळे रो आहेत तसेच, 0 1 0 0, 0 0 1 0, 0 0 0 1. तसंच हाफ 0 0 मायनस हाफ, हाफ 0 मायनस हाफ आणि 0. तसंच हाफ मायनस हाफ 0 आणि 0. ओके, तर इकडं बघा युनिट मॅट्रिक्स तयार झाला, हा आय मॅट्रिक्स. आणि इथं जो मॅट्रिक्स तयार झाला त्याला म्हणायचं इनव्हर्स मॅट्रिक्स, एचा इनव्हर्स, ए मॅट्रिक्सचा इनव्हर्स मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स आपला होता त्याचा हा इनव्हर्स मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड त्याचा रूल काय आहे, एक्स इज इक्वल टू ए इनव्हर्स बी या फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे एक्स इज इक्वल टू, मी लिहितो आता, एक्स इज इक्वल टू ए इनव्हर्स बी. मग एक्स म्हणजे काय, 4 अननोन आहेत आपल्या इक्वेशन्समध्ये, एक्स वाय झेड आणि डब्ल्यू. हा वेक्टर म्हणजे एक्स आहे. त्यानंतर ए इनव्हर्स मॅट्रिक्स इथं आलेला आहे, मायनस 1/2 1/2 1/2 1/2 हाफ 0 0 मायनस हाफ. त्यानंतर हाफ
0 मायनस हाफ 0 हाफ मायनस हाफ 0 आणि 0 आणि इज इक्वल टू त्याला बी मॅट्रिक्स. बी मॅट्रिक्स म्हणजे काय आहे 0 4 -4 आणि 2 हा मॅट्रिक्स. बी म्हणजे पुढचे जे कॉन्स्टंट आहेत इक्वेशन मधले इक्वल टूच्या पुढचे त्या व्हॅल्यू म्हणजे बी मॅट्रिक्स. आता हे इंटू आहे याचं पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आणि ज्या व्हॅल्यू येतील त्या एक्स वाय झेड डब्ल्यूच्या असणार. आता मल्टिप्लिकेशन करतो मी एक्स वाय झेड आणि डब्ल्यू इज इक्वल टू बघा हा रो आणि हा कॉलम 3x3 मॅट्रिक्स आहे हा 4x4 मॅट्रिक्स आहे हा आणि हा 4x1 4 रो 1 कॉलम. ह्या 4ला हे 4 गेलं 4x1 मॅट्रिक्स येणार आहे म्हणजे 4 रो आणि एकच कॉलम म्हणजे 4 व्हॅल्यू येणार. म्हणजे हा रो हा कॉलम मल्टिप्लाय करायचं. -1 हाफ इंटू 0 0 प्लस हाफ इंटू 4 हाफ इंटू 4 हाफ नीट लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल. हाफ इंटू 4 म्हणजे 2/2 ला 2 जाणार प्लस हे हाफ इंटू -4 हाफ इंटू -4 प्लस हे हाफ इंटू 2 हाफ इंटू 2 हा झाला पहिला एलिमेंट. आता दुसरा रो हा कॉलम हाफ इंटू 0 0 प्लस 0 इंटू 4 0 प्लस 0 इंटू -4 0 प्लस -हाफ इंटू 2 -हाफ इंटू 2 हा दुसरा झाला. आता तिसरा रो हा कॉलम हाफ इंटू 0 0 प्लस 0 इंटू 4 0 प्लस हाफ इंटू -4 हाफ इंटू -4 प्लस हे 0 इंटू 2 0 त्यानंतर हाफ इंटू 0 0 प्लस -हाफ इंटू 4 म्हणजे मायनस येणार -हाफ इंटू 4 प्लस 0 इंटू -4 0 प्लस 0 इंटू 2 0. आता ही फक्त ॲडिशन आपल्याला करून घ्यायची आन्सर येणार बघा एक्स वाय झेड काय येणार एक्स वाय झेड डब्ल्यू इज इक्वल टू याची ॲडिशन करून घ्या फक्त. या 2ला 4 2 4ला भाग जातोय इथं 2 शिल्लक राहते. या 2 या 4ला भाग जातोय -2 राहते आणि या 2 2ला गेलं तर 1 राहते शिल्लक. म्हणजे काय आलं 0 प्लस 2 हे मायनस राहते 0 प्लस 2 हे मायनस साईन राहते इथं -2 राहते आणि प्लस इथलं 1. त्यानंतर हे 2ला 2 जाते आणि -1 राहते फक्त. इथं 2ला भाग जातोय मायनस प्लस होते आणि 1 इंटू 2 2 राहते. त्यानंतर खाली 2 या 2ला जातोय -2 राहते फक्त राईट. आता हे 2ला 2 गेला आणि फक्त +1 राहते म्हणजे इज इक्वल टू काय येणार +1 -1 2 आणि -2. हे आहे एक्स वाय झेड डब्ल्यूच्या या व्हॅल्यू. आपण आन्सरमध्ये काय लिहू शकतो इथं आन्सर लिहितो मी. आन्सरमध्ये एक्सची व्हॅल्यू काय आली 1 एक्स इज इक्वल टू 1 वाय इज इक्वल टू काय आलं वाय इज इक्वल टू ही दुसरी व्हॅल्यू -1 झेड इज इक्वल टू तिसरी व्हॅल्यू 2 आणि डब्ल्यू इज इक्वल टू -2. ओके हे आहे या जे 4 सायमल्टेनियस इक्वेशनची आपल्याला सिस्टीम दिली होती त्याचं सोल्युशन म्हणजे त्या सिस्टीममधले जे अननोन्स आहेत किंवा व्हेरिएबल्स आहेत त्याच्या व्हॅल्यूज हे इक्वेशन आपण मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडनं सगळी इक्वेशन्स आपण सॉल्व केली आणि हे आन्सर आलं या अननोनच्या व्हॅल्यूज आल्या x1 y-1 z2 आणि w-2. आय होप तुम्हाला सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड व्यवस्थित समजलं असेल. अजूनही काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये डाऊट विचारू शकता
याच्या आधीचं व्हिडिओ लेक्चर बघायला विसरू नका. याच्या आधीची 2 व्हिडिओ लेक्चर्स आहेत. 3x3 मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडनं त्याचे 3x3 मॅट्रिक्स असलेली इक्वेशन्स ती आपण सॉल्व केलेली आहेत. 2 व्हिडिओ लेक्चर आहेत त्याच्यावर, तुम्ही अवश्य बघा, तर तुम्हाला हे 4x4चं व्यवस्थित समजेल. ओके, नंतर भेटू पुढचा मॅट्रायसेसचाच अजून टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.